गोकुळामध्ये राहणारी एक त्या ठिकाणी गोपी आहे, एक नारी. बोलली म्हणतात, कोणी एकी बोलली नारी. बोलली म्हणजे विसरली, विसरली म्हणजे चुकली. आणि काय करू लागली, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. गोरस म्हणजे दही, दूध, तूप, लोणी, याला म्हणावं गोरस. हे गोरस विकण्याकरिता गेली आणि हरी घ्या, गोविंद घ्या, दामोदर घ्या, माधव घ्या असं म्हणू लागली. महाराज का बरं असं झालं असेल, महाराजांना विचारलं. महाराज सांगतात, असं झालं तिने देवाला पाहिलं डोळे भरून, आणि भगवंताला पाहिल्याबरोबर त्याचा स्वभावच आहे, देखलिया वेधुलावी बैसे जीवी जडोनी, जीवाच्या ठिकाणी घर करून राहतो हा त्याचा स्वभाव. म्हणून तिनं परमात्म्याला डोळ्यानं पाहिलं आणि मनात त्या ठिकाणी घेऊन गेली, आणि म्हणून तोंडानं त्याचाच उच्चार करू लागले. देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी. ज्याला डोळ्यानं पाहिलं तो मनात घर करून बसला, आणि म्हणून त्यालाच तोंडातून त्या ठिकाणी बाहेर काढते आहे, त्याचाच उच्चार करते आहे असं महाराज सांगतात. मग ती त्या ठिकाणी फक्त त्यालाच का बोलते आहे, त्याचं कारण असं झालं, तिला स्वतःचा विसरच पडला. स्वतःचा विसर पडला. तिच्याजवळ दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, आणि ती बाजाराला विकण्याकरिता गेलेली आहे हे पण विसरली. आपुलियाचा विसर भोळा, सगळाची सगळा विसर पडून गेला महाराज. आणि मग गोविंदू कळा कवतुके, गोविंद नाम परमात्मा, आणि त्याची कळा म्हणजे त्याचं चरित्र, त्याचं वर्णन, त्याची त्या ठिकाणी सुंदर दिव्यता डोळ्यासमोर त्या ठिकाणी राहिली. कौतुकानं तेच वर्णन करून सांगू लागले. असं त्या ठिकाणी घडलं महाराज तिच्या बाबतीत. ती विसरली, देवा वाचून काही बोललेच ना. आता ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी भक्तांच्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो ना महाराज, आणि तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी जगाच्या दृष्टीने ते विपरीत दिसत असतं. जग त्याला नावं ठेवायला तयार असतं महाराज. म्हणून जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी असं गोपिकांच्या बाबतीत घडायचं, त्यावेळेला लोक हसायचे महाराज. तो का म्हणे हसे जन नाही कान तय ठाई. पण हिचे कान मात्र त्या लोकांकडे नव्हते, कारण तिचे कान सुद्धा भगवंताचे गुणानुवाद ऐकण्यातच गुंतले होते नव्हे. वेदांताच्या दृष्टीने जर त्या ठिकाणी पाहायचं ठरलं तर माणसाची जी वृत्ती असते ती एका वेळेला एकाच विषयाचं ग्रहण करू शकते. मग ती वृत्ती जर परमात्म्याच्या ठिकाणी दृढ झाली तर कानानं त्या ठिकाणी बाहेर जाऊन दुसरा विषय ग्रहण करण्याची क्षमता तिच्यात राहिली नाही. म्हणून तुका म्हणे हसे जन नाही कान तय ठाई. म्हणून तिथे काय त्या ठिकाणी कान तिचे नव्हते. का बरं, देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा